वेळ हे सगळ्याचं उत्तर आहे असं म्हणतात. रुपाली चाकणकर यांचा राजीनामाही म्हणजे असंच काळानं दिलेलं उत्तर आहे. काही जण याला पापाचा घडा भरला असंही म्हणत आहेत. पण ही वेळ आत्ताच का आली हाही एक कळीचा प्रश्न आहे. पडद्यामागे अनेक उलतापालती झाल्यात. तसं चाकणकर अडचणीत येण्याची, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होण्याची काही पहिलीच वेळ नाही. पण चाकणकर या सगळ्यांना पुरून उरल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन होऊन 2 महिने उलटले नाही, तेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर मानवल्या जाणाऱ्या चाकणकरांची विकेट गेली आहे. त्यामुळे राजीनामा वाटतो इतका साधा सरळ झालेला नाहीये. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात वर्षभरापूर्वी कशी वाचा फोडली गेली, तरी खरात सही सलामत कसा सुटला, वर्षभरात काय काय झालं की चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला, एका साध्या पत्रकारांना काळ्या कारनाम्यांचा सुरुंग कसा फोडला, ते पत्रकार दत्तात्रय खेमनार नेमके आहेत तरी कोण, या सगळ्याची इनसाइड स्टोरी या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही अजून टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. कॅप्टन अशोक खरात याचे काळे कारनामे अनेक वर्षापासून सुरू होते. हे त्याला अटक केल्यानंतर समोर आले. पण वर्षभरापूर्वी त्याच्या काळ्या कारनाम्याला वाचा फोडली होती ते एका साध्या सुध्या वाटणाऱ्या पत्रकाराने. ते पत्रकार म्हणजे दत्तात्रय खेमनार. त्यामुळे सुरुवातीलाच आपण हे दत्तात्रय खेमनार कोण आहेत हे जरा जाणून घेऊया. या संपूर्ण प्रकरणाचा खरा नायक कोण असेल तर ते अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील खबरदार पुढारी या स्थानिक दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार हे आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध लढण्याचा त्यांचा इतिहास अत्यंत जुना आणि धडाडीचा आहे. यापूर्वी वाळू माफिया आणि बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यावर त्यांनी बातम्या छापल्या होत्या. खेमनार स्वतः याबद्दल सांगतात की माझ्या निर्भीड पत्रकारितेमुळे माझ्यावर याआधी 3 वेळा जीवघेणे हल्ले झालेत. माझं कुटुंब अतिशय भीतीदायक परिस्थितीत होतं. कॅप्टन खरातचे काळे कारनामे सुरू होते तेव्हा 5 ते 6 पीडित महिला आणि फसवणूक झालेले नागरिक स्वतःहून खेमनार यांच्याकडे आले. कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसात दाखल नसताना केवळ समाजातील इतर महिला या नरधमाच्या जाळ्यात अडकून येत या एकाच हेतूने खेमनार यांनी 4 मार्च 2025 रोजी आपल्या दैनिकात संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी एक बातमी छापली. ज्या बातमीने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली त्या बातमीत खेमनार यांनी थेट खरातचं नाव घेतलं नव्हतं. खबरदार पुढारीमध्ये छापून आलेल्या बातमीचा मथळा होता महिलांचे लैंगिक शोषण करणारा लिंग पिसाट भोंदू कॅप्टन बाबाची खबरदार पुढारीकडून पोलखोल. या बातमीत अशोक खरातचे काळे कारनामे पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर आणण्यात आले होते. या बातमीनुसार कॅप्टन नावाने प्रसिद्ध असलेल्या भोंदूबाबाने महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित कुटुंबातील महिला आणि मुलींना लैंगिक शोषणाची शिकार बनवले. अनेक मंत्री, सरकारी अधिकारी आणि महिला पदाधिकारी या भोंदू कॅप्टन बाबाचे भक्त आहेत. खेमनार यांनी बातमीत खरातचे किंवा त्याच्या आश्रमाचं थेट नाव छापलं नसलं तरी त्या वर्णनावरून कॅप्टन कोण आहे हे खरात आणि त्याच्या संपर्कात असलेल्या सर्व बड्या धेंड्यांना लगेच कळालं. चोराच्या मनात चालणं तसाच अगदी अचूक लागला होता. आता ज्या बातमीनं अख्ख्या महाराष्ट्राला हादरून सोडलं त्या बातमीनं वर्षभरापूर्वी साधं केसही हल्लं नव्हतं. उलट खेमनार यांनाच मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. धमक्या मिळाल्या, बड्या नेत्यांनी त्रास दिला. पत्रकार खेमनार यांचा आवाज दाबण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली. पण दबतील भीतील ते खेमनार कसले. माझा जीव गेला तरी चालेल पण हजारो माता भगिनी वाचल्या पाहिजेत, हाच यामागचा मूळ उद्देश होता असं खेमनार सांगतात. महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या राज्य महिला आयोगाची भूमिका या संपूर्ण प्रकारात अत्यंत संशयास्पद आणि धक्कादायक राहिली. महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वतः भोंदूबाबा खरातच्या आश्रमाच्या विश्वस्त मंडळावर होत्या. बातमी छापून आल्यानंतर 9 मार्च 2025 रोजी चाकणकर यांच्या वैयक्तिक क्रमांकावरून खेमनार यांना फोन आला. हे संभाषण तब्बल 4 मिनिट 51 सेकंद चाललं. खेमनार यांनी या संभाषणाचे थेट पुरावे देत सांगतात की चाकणकर मला म्हणाल्या, महिला तुमच्याकडे कशी डायरेक्ट आली, तिने पोलिसात जायला पाहिजे, तो बाबा तसा नाहीये, तुम्हाला कोणी अधिकार दिला. यावरून हे स्पष्ट होतं की चाकणकर यांनी थेट भोंदूबाबांची पाठराखण केली आणि खेमनार यांनी तात्काळ खुलासा छापण्यास सांगितला. एवढ्यावरच न थांबता महिला आयोगाने श्रीरामपूर शहर पोलिसांना पत्र लिहून खेमनार यांच्यावर सुमोटो गुन्हा दाखल करण्याचे लेखी निर्देशही दिले होते. खरातसाठी ही बातमी म्हणजे काही फार मोठी गोष्ट नव्हती. त्याला पत्रकाराला दाबायचं कसं चांगलं ठाऊक होतं. तेच त्यांनी निर्भीड आणि धाडसी पत्रकार खेमनार यांच्याबद्दलही केलं. लेखणीवर ज्याचा प्रपंच सुरू आहे त्या खेमनार यांना थेट 5 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली. त्याच्या गुंडाचे खेमनार यांना धमक्याचे फोन येऊ लागले. एका अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने फोन करून धमकी दिल्याचं खेमनार यांनी माध्यमांना सांगितलं. खेमनार यांनी गौप्यस्फोट केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं की आश्रमात येऊन अशोक खरात यांची माफी मागा, नाहीतर तुम्हाला 5 कोटी रुपयाच्या दाव्यात बर्बाद करू. स्थानिक नागरिकांच्या मते सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात खरातचं मोठं वजन होतं. पोलिसांसोबत त्याचं सेटिंग होतं. त्यामुळे खेमनार यांच्या विरुद्ध तिथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याबद्दल खेमनार सांगतात की मी वावीला गेलो तेव्हा माझे मित्र आणि कॅमेरे सोबत घेऊन गेलो. जे काही होईल ते इन कॅमेरा होईल अशी माझी स्पष्ट भूमिका होती.
खेमनार यांचा लढा आणि हिंमत वाया गेली नाही. बरोबर 1 वर्षाने 17 मार्च 2026 रोजी एका 27 वर्ष पीडित उच्च शिक्षित तरुणीने हिंमत दाखवली आणि खरात विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या तरुणीला खरातने धमकी दिली होती, तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाहीस तर तुझा नवरा मरेल. हीच खरातची मोडस ऑपरेंडिटी होती. पण महिलेची तक्रारच आल्याने पोलिसांचाही नाईलाज झाला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत रात्री 12 वाजता खरातला त्याच्या शाही घरातून उचललं. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या परदेशी आणि उच्च सुरक्षा प्रणालीच्या मोबाईलमध्ये महिलांचे शोषण करताना तब्बल 58 व्हिडिओ सापडले. म्हणजेच 58 क्लिप त्याने आपल्या मोबाईलमध्ये ठेवल्या होत्या. आणि हेच भयंकर सत्य बाहेर आल्यावर वर्षभरापूर्वी झोपत असलेला अख्खा महाराष्ट्र खाडकन जागा झाला. रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधक आणि जनतेचा राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव वाढला. सरकारही अडचणीत आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार ही महिलाच असल्याने पक्षाची कोंडी झाली. आपण किती हे सक्रिय आहोत हे दाखवत चाकणकरांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली. पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. 20 मार्चला रात्री मुंबईत सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकरांनी राजीनामा द्यावा लागला. ही एक प्रकारची चाकणकरांची हक्कलपट्टीच होती. राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चाकणकरांनी स्वतःचा बचाव करत आपली बाजू मांडली. त्या म्हणाल्या, खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानले. 5-6 वर्षापूर्वी गुरुपौर्णिमेला आम्ही त्यांची पाद्यपूजा केली होती. एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागते याची आपल्याला कोणती कल्पना नव्हती. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी आपला संबंध होता हेही त्यांनी मान्य केलं. पण घराच्या खासगी आयुष्याबद्दल काहीच माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. खेमनार यांच्या बातमीबाबत स्पष्टीकरण देताना चाकणकर म्हणाल्या, स्थानिक पोलिसांनी आयोगांना कळवलं होतं की त्यांच्याकडे अशा कोणत्याही माहिती नाही. खुद्द पत्रकारानेच आयोगाला पत्र पाठवून सांगितलं की त्याच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत आणि बातमी केवळ मोघम स्वरूपाची होती. रुपाली चाकणकर यांचं हे स्पष्टीकरण काही असलं तरी दत्तात्रय खेमनार या साध्या सुध्या पत्रकाराने दाखवलेल्या धाडसामुळे आज एका चाकणकरांचं साम्राज्य खालसा झालंय. हे प्रकरण केवळ एका भोंदूबाबाचं नाही तर राजकीय नेते, प्रशासन आणि गुन्हेगारी जगताच्या अभद्र साखळीचा आहे. एका खऱ्या पत्रकारांच्या लेखणीत किती ताकद असते. एकटा माणूस संपूर्ण महाराष्ट्र व्यवस्थेला कसा हादरून सोडू शकतो याची एक जिवंत कहाणी आहे. एकटा माणूस काय करू शकतो असं तुम्हाला वाटत असेल तर खेमनारांचा हा लढा त्याचं उत्तर आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल, दत्तात्रय खेमनार यांच्या धाडसाबद्दल आणि रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबद्दल काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सत्याचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचेल. अशाच व्हिडिओसाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.